नवनीत राणा यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी, प्रकाश आंबेडकर। नवनीत राणा या बिगेस्ट फ्रॉड असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। राणांचे जात प्रमाणपत्र हे बोगस असून काही दिवसात त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे, त्यामुळे त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे। महाविकास आघाडीकडून वंचितला 5 ते 6 जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे, पण कोणत्या जागा सोडायच्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। याआधी अनेकदा बैठका घेऊनही महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला नाही, त्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे अमरावती लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे। त्याचवेळी वंचितकडून सुजात आंबेडकरांना तिकीट देण्यात यावं असा ठरावही पास करण्यात आला आहे। सर जी नावं आली ते एक नाव वानखडेंचं आलेलं आहे आणि दुसरं नाव बोरकरांचं सुचवण्यात आलं होतं की आम्ही जर लढलो तर यांना असणारं उमेदवारी देईल। हे काँग्रेस पक्षाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी ही बातमी त्या ठिकाणी दिली। आता याच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचे अजून कोणाशी संबंध आणि चर्चा चालू असेल याच्याशी त्यांनी आम्हाला काही माहिती शेअर केलेली नाही। 2014 मध्ये तुम्ही खासदार नवनीत राणांना पाठिंबा दिलेला होता, यावेळी काय? मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही। त्या सगळ्या याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत। मी जसं म्हणालो की त्यांचं आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे, मानसिकता केली पाहिजे। जर का केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी मुलुंड कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे की ह्यांनी जी कागदपत्र सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि 420 अनगव्हर्नमेंट फ्रॉडुलंट पेपर निर्माण करणं अशा रीतीचे चार्जेस त्यांच्यावरती